हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मी कंटिन्यू करते आहे पेज नंबर 47पासनं द मॅजिक ऑफ बिग थिंकिंग ही ऑडिओ बुक. आणि स्टील गाईज आतापर्यंत व्हिडिओज खूप कंटिन्यू येणार, थोडी एक्झाम असल्यामुळे ऑफ दिलेलं होतं. एनिवेज कंटिन्यू करते. माझ्या परिचयाचे आणखीन एक गृहस्थ आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून PhD मिळाल्यानंतर लगेचच त्यांना सैन्यात भरती केलं. म्हणून सैन्यातील 3 वर्ष त्यांनी कशी काढली असतील, अधिकारी म्हणून नाही, विषयतज्ञ म्हणून नाही, पण ती 3 वर्ष ते सैन्यात ट्रक चालवत असत का? कारण सैन्यातील त्यांच्या इतर सहकार्याबद्दल त्यांना तिरस्कार वाटत असे. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सैन्याची कार्यपद्धती त्यांना आवडत नसे. ते मूर्ख आहेत. शिस्तीचा त्यांना तिटकारा येईल. ती इतरांसाठी नाही तर माझ्यासाठी आहे. ती इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. खरं तर त्यांना सगळ्याच गोष्टीचा राग यायचा, अगदी स्वतःचा सुद्धा. मी गाढव आहे. या नरकातून मी स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्ग शोधायला हवा होता. या माणसाला कुणाचाही आदर मिळाला नाही. त्याचं एवढं मोठं ज्ञानभंडार पण नुसतंच पडून राहील. त्याच्या मानसिकतेमुळे तो एक सामान्य ड्रायव्हर बनला. तुमच्याजवळ किती बुद्धी आहे यापेक्षा त्या बुद्धीला मार्गदर्शन करणारे विचार काय आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. यशाच्या या मूलभूत तत्वाला अगदी PhD सारखी पदवी देखील मुरूड घालू शकत नाही. काही वर्षापूर्वी एका मोठ्या जाहिरात संस्थेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या एका माणसाशी माझी मैत्री झाली. त्यांच्या संस्थेच्या विक्रीविषयक संशोधन कार्याचे ते संचालक होते आणि खूपच चांगलं कार्य करत होते. ते अगदी बुद्धिमान वगैरे होते का? तर अजिबात नाही. संशोधन तंत्राबद्दलचं ज्ञान तसं दिव्यच होतं. फार काय, त्यांना पदवीपर्यंत देखील शिक्षण घेतलं नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे लोक पदवीधर होते आणि संशोधनाची तांत्रिक बाजू आपल्याला माहीत असल्याचा आव देखील त्यांनी कधी आणला नाही. मग असं असताना जिथे त्यांच्या हाताखालच्या पदवीधर कर्मचाऱ्याला वर्षाकाठी $10,000 मिळत नसत, तिथे त्यांना $30,000 का मिळवायचे? कारण ते मानवी अभियंता होते. ते स्वतः तर 100% सकारात्मक होतेच, पण इतर लोकांपैकी कोणी निराश दिसला तर त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा ते देऊ शकते. ते स्वतःही उत्साही होते आणि तसाच उत्साह ते इतरांमध्ये निर्माण करत. त्यांना लोकांबद्दल जाण होती. कुणाला कशाची गरज आहे हे त्यांना समजत असे आणि त्यामुळे ते लोकांशी प्रेमळपणे वागत असतात. त्यांच्या संस्थेच्या दृष्टीनं त्याची बुद्धी नव्हे तर त्या बुद्धीला ते कसे वापरत त्याची किंमत इतर बुद्धिमान लोकांपेक्षा तिपटीने जास्त होती. अमेरिकेत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी जेमतेम 50 विद्यार्थीच पदवी घेऊन बाहेर पडतात. मला या गोष्टीबद्दल कुतूहल वाटल्यामुळे एका मोठ्या विद्यापीठातील प्रवेशविषयक संचालकांना मी त्याचं कारण विचारलं. कमी बुद्धी हे काही त्याचं कारण नाही आहे, ते म्हणाले. त्यांची कवत तेवढी असेल तर आम्ही त्यांना प्रवेशच देत नाही आणि त्यामागचे पैशाचं कारण देखील नाही. आजकाल कुणीही स्वतःच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला खर्च करू शकतो. असं होण्याचं खरं कारण म्हणजे चुकीची मनोभूमिका किंवा मानसिकता. बरोबरीचे इतर विद्यार्थी आवडत नाहीत, सक्तीचे विषय आणि प्राध्यापक मंडळी आवडत नाही. या कारणासाठी कितीतरी मुली शिक्षण सोडून देतात. याची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक तरुण कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी उच्च अधिकाऱ्यांच्या पदांची दारं बंद होतात. ती याच कारणामुळे. नकारात्मक विचारसरणी, चिडखोरपणा, तुसडेपणा, नकारात्मक निराशावाद, अवमूल्यनात्मक मानसिकता हीच खरं तर हजारो तरुणांना मागे खेचते. कमी जास्त असलेली बुद्धिमत्ता नाही. एकदा उच्च पदावरचा अधिकारी माझ्याशी बोलताना मला म्हणाला, एकदा तरुण माणसाला डोकं कमी आहे या कारणासाठी डावलेलं जाणं हे खूपच क्वचित घडतं. सहसा असं असतं ते मानसिकता किंवा विचार व्यवस्थापनामध्ये चांगली विक्री करणाऱ्या गटातील लोक चिंता कमी करायचे. ते अधिक उत्साही होते आणि त्यांना लोकांशी भेटण्या बोलण्यात मनापासून रस होता. जन्मजात क्षमता आपल्या हातात नसते आणि त्या बाबतीत आपण काही करू शकत नाही. आपल्याजवळ जी काही क्षमता आहे तिचा वापर आपण कसा करायचा हे मात्र आपण बदलू शकतो. विधायकरित्या वापर केला तर ज्ञान म्हणजे सामर्थ्य असतं. ज्ञानाबद्दल चुकीच्या कल्पना असणं या बुद्धीच्या कार्नेरियाशी खूपच जवळचा संबंध आहे. ज्ञान हे सामर्थ्य
हे आपण नेहमी ऐकतो, पण हे वचन अर्धसत्य सांगतं. ज्ञान हे केवळ संभाव्य सामर्थ्य आहे. ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केला तरच ते सामर्थ्य ठरतं, आणि ते सुद्धा केव्हा, तर हा उपयोग विधायक असेल तर. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की 1 मैल म्हणजे किती फूट. त्यावर ते उत्तरले, आणि मला ठाऊक नाही. ज्या गोष्टी कुठल्याही चांगल्या संदर्भ ग्रंथामध्ये 2 मिनिटात सापडू शकतात, त्या गोष्टीसाठी मी माझं डोकं कशाला वापरायचं. यातून आइन्स्टाईनने आपल्याला एक मोठा धडा शिकवला आहे. आपण आपला मेंदू वापरायचा तो विचार करण्यासाठी, सर्वसामान्य माहिती साठवण्याचं गोदाम म्हणून नव्हे. असंच एका प्रख्यात मोटार उत्पादक हेनरी फोर्ड हे अमेरिकेत दैनिक शिकागो ट्रिब्यून, द चिकागो ट्रिब्यून या वृत्तपत्राबरोबर एक अब्रूक नुकसानीचा खटला लढत होते. ट्रिब्यूननं फोर्ड यांना आणखीन एक अडाणी माणूस म्हटलं होतं, आणि स्वाभिमानी फोर्ड यांनी त्यांना सिद्ध करून दाखवा असं आव्हान दिलं होतं. ट्रिब्यूनच्या प्रतिनिधींनी त्यांना अनेक साधे प्रश्न विचारले. बेनेडिक्ट आर्नोल्ड कोण होते? अमेरिकेचं क्रांतियुद्ध केव्हा लढलं गेलं? अशा स्वरूपाचं ते प्रश्न होते. फोर्ड यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नसल्यामुळे त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. शेवटी ते चांगले संतापले आणि म्हणाले, मला या प्रश्नाची उत्तर माहीत नाही, पण ती माहीत असलेला माणूस मी 5 मिनिटात आणून उभा करू शकतो. थातूरमातूर माहिती गोळा करण्यात फोर्ड यांना कधीच रस नव्हता. प्रत्येक मोठ्या अधिकाराप्रमाणेच हेनरी फोर्ड पक्के जाणून होते की डोक्याचा वापर माहितीचं गोदाम म्हणून करण्यापेक्षा हवी असलेली माहिती कुठून मिळवायची हे जाणण्याची क्षमता असणं जास्त महत्त्वाचं आहे. सत्य माहिती तोंडपाठ असलेल्या माणसाची किंमत काय, अशातच माझ्या एका मित्राबरोबर एक सुंदर संध्याकाळ घालवण्याचा प्रसंग आला. हा मित्र एका तुलनेनं नव्या पण झपाट्यानं प्रगती करणाऱ्या एका कारखान्याचा अध्यक्ष होता. टीव्हीवर एक अत्यंत लोकप्रिय प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम चाललेला होता. कार्यक्रमात ज्याला प्रश्न विचारले जात होते तो स्पर्धक अनेक वेळा या कार्यक्रमात आलेला होता. सर्वच विषयावरचा अगदी फालतू वाटणाऱ्या प्रश्नांची देखील उत्तरं त्याला देता येत होती. अर्जेंटिनामधील कुठल्याशा पर्वताच्या बाबतीतल्या एका अगदीच वेगळ्याच प्रश्नांचं त्यानं उत्तर दिलं. तेव्हा माझ्या यजमान मित्रानं मला विचारलं, हा माणूस माझ्याकडे काम करण्यासाठी आला तर त्याला मी किती पगार देईल असं तुला वाटतं? किती? मी विचारलं. $3,000पेक्षा एक कप दीर्घसुद्धा जास्त नाही. हे $300 मी आठवड्याचे आणि महिन्याचे नाही म्हणत, आयुष्यभराचे सांगतोय. आणि मी त्याला जोखलाय. विषेतनं विचार करू शकत नाही, फक्त पाठांतर तेवढंच करू शकतो. एक मानवी ज्ञानकोश आहे, आणि मला वाटतं ज्ञानकोशाचा एक चांगला संच घ्यायला. $300 खूप झाले नाही? खरं तर तेवढेसुद्धा कदाचित जर जास्तच झाले. त्याला माहीत असलेल्या गोष्टींपैकी 90% गोष्टी मला एका $1 किमतीच्या पुस्तकात देखील सापडतील. मला प्रश्न सोडवणारे लोक हवे होते, आणि विचार करून कल्पना मांडणारे लोक हवे आहेत. स्वप्न पाहणारे आणि मग ती स्वप्न व्यवहार्य पद्धतीनं प्रत्यक्षात आणू शकणारे लोक हवेत. माझ्याकडून कल्पक माणसं मिळवू शकतील, नुसतीच माहिती बाळगणारे लोक नाही. आपण यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट चालू करते आहे. बुद्धीचा कार्नेरिया नष्ट करण्याची 3 मार्ग. बुद्धीचा कार्नेरिया नष्ट करण्याचे 3 अगदी सोपे मार्ग म्हणजे 1. स्वतःच्या बुद्धीला कमी आणि इतरांच्या बुद्धीला अतिमहत्त्व देऊ नका. स्वतःबद्दल चांगलंच बोला. तुमच्या जमेच्या बाजूवर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील विशेष कौशल्याचा शोध घ्या. तुमच्याजवळ किती बुद्धी आहे यापेक्षा तुम्ही ती कशी वापरता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे लक्षात ठेवा, तुमच्या बुद्ध्यांकायांची चिंता करत बसण्यापेक्षा बुद्धीचं योग्य व्यवस्थापन करा. माझी मानसिकता हा दुसरा पॉईंट आहे. माझी मानसिकता माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. याची स्वतःला येता जाता आठवण करून द्या. कामाच्या ठिकाणी आणि घरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एखादी गोष्ट तुम्ही का करू शकत नाही याची कारणं शोधण्यापेक्षा ती का करू शकता याची कारण शोधा. यशस्वीतेचे मानसिकता विकसित करा. तुमच्या बुद्धिमत्तेला कल्पक सकारात्मक दिशा द्या. तिला यशाचे मार्ग शोधण्यासाठी वापरा आणि अपयश सिद्ध करण्यासाठी नको. पाठांतरापेक्षा विचार करण्याच्या क्षमतेचं मोल अधिक आहे हे लक्षात ठेवा. तुमचं डोकं नव्या कल्पना निर्माण व विकसित करण्यासाठी आणि काम करण्याच्या नवीन अधिक 3 चांगल्या पद्धती ज्या शोध घेण्यासाठी वापरा. माझी मानसिक शक्ती मी इतिहास निर्माण करण्यासाठी वापरतोय, ती फक्त इतरांनी घडवलेला इतिहास नोंदवण्यासाठी.
असा प्रश्न स्वतःला विचारा. 3. त्याचा काहीही उपयोग नाही. माझं वय निघून गेलंय किंवा मी अजून लहान आहे. वयाचा कार्नेरिया म्हणजेच कुठल्याही बाबतीत आपलं वय योग्य नसल्याचा साक्षात्कार होण्याचा अपयशी रोग. या 2 प्रकारांमध्ये सापडतो आणि चटकन दिसून येतो. माझं वय निघून गेलं किंवा मी अजून लहान आहे, हे ते 2 प्रकार. या गोष्टीमध्ये हात घालण्याच्या दृष्टीने माझं वय निघून गेलं किंवा मी अजून लहान आहे, वयाची अडचण आहे, नाहीतर मला हवं हे शक्य ते केलं असतं, असं बोलून आपल्या सुमार कामगिरीचं समर्थन करताना तुम्ही शेकडो लोकांना ऐकलं असेल. खरंच आपण अगदी योग्य वयाचे आहोत असं वाटणारे लोक किती थोडे आहेत, नाही? हे दुर्दैवी आहे, पण सत्य आहे. या कारणामुळे हजारो लोकांच्या बाबतीत चांगल्या संधीचं दार बंद होतात. आपलं वय योग्य नाही असं त्यांना वाटतं आणि मग ते प्रयत्न करण्याचे कष्ट देखील घेत नाही. वयाच्या कार्नेरियामध्ये माझं वय झालंय हा प्रकार सहसा जास्त आढळतो आणि हा अगदी न कळत पसरतो. टीव्हीवर मध्यंतरी एक बड्या अधिकाऱ्याची एक काल्पनिक कथा दाखवली होती. त्याच्या कंपनीचं दुसऱ्या एका कंपनीत विलीनीकरण होतं आणि त्यात त्याची नोकरी जाते. वय जास्त असल्यामुळं त्याला दुसरी नोकरी मिळत नाही. अनेक महिने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही त्याला ती मिळत नाही. शेवटी काही काळ अगदी आत्महत्येचाही विचार मनात डोकावून जातो, पण त्यानंतर रिकामं राहणंच बरं असं तो ठरवतो. 40शी आली म्हणजे तुम्ही संपलात आणि विषयावरची अनेक नाटकं, मानसिकातील लेख लोकप्रिय आहेत. सत्य परिस्थिती तशी नाही, पण काहीतरी सबब शोधणाऱ्या अनेक चिंतातूर लोकांना ती चटकन भावतात. हे त्यांच्या लोकप्रियतेचं खरं कारण आहे. वयाच्या कार्नेरियाला तोंड कसं द्यायचं? वयाचा कार्नेरिया बरा होऊ शकतो हा रोग बरा करण्यासाठी व त्याचबरोबर मुळात हा रोग तुम्हाला होऊच नये यासाठीची एक प्रतिबंधक लस मला काही वर्षापूर्वी एक विक्रीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम करत असताना सापडली. सेसिल या नावाचा एक प्रशिक्षणार्थी आणि त्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. सेसिलचं वय 40 होतं आणि त्याला विक्री प्रतिनिधी व्हायचं होतं. आपलं वय जास्त आहे हे त्याला वाटत होतं. काही म्हणा, पण मला आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्या दृष्टीने माझं वय आता 40 वर्षाचं आहे, तो म्हणाला. त्याच्या वयाच्या समस्येविषयी मी सेसिलशी अनेक वेळा चर्चा केली. तुमचं वय तुमच्या वाटण्यावर असतं. मी नेहमीच वाक्य फेकून पाहिलं, पण त्याचा काही उपयोग होतोय दिसलं नाही. बरेचदा पण मला वय झाल्यासारखं खरोखर वाटते, त्याचं काय, असं लोक फटकन बोलून दाखवतात. शेवटी मला एक मार्ग सापडला. एके दिवशी सत्र संपल्यावर मी सेसिलवर त्याचा प्रयोग केला. मी त्याला विचारलं, सेसिल, माणसाचं कार्यक्षम आयुष्य केव्हा सुरू होते? सांगू शकशील? मला वाटतं तो 20 वर्षात झाल्यावर. काही क्षण विचार करून त्यानं उत्तर दिलं. ठीक आहे, मी म्हणालो. आता मला सांग, त्याचं कार्यक्षम आयुष्य संपतं केव्हा? तो जर शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याला त्याचं काम आवडत असेल तर मला वाटतं माणूस 70-1 वर्षाचा होईपर्यंत तो म्हणाला. ठीक आहे, 70 गाठल्यावरही अनेक लोक कार्यक्षम असतात, पण आता माणसाचं कार्यक्षम माणूस 20 ते 70च्या दरम्यान असतं असं तू जे आता म्हणालास ते आपण मान्य करूया. मी म्हणालो, याचा अर्थ एकूण 50 वर्ष किंवा अर्धशतक. सेसिल, तू आता 40 वर्षाचा आहे, म्हणजे किती कार्यक्षम आयुष्य तू सेसिल, आय एम सो सॉरी. ठीक आहे, मी म्हणालो, आता मला सांग, त्याचं कार्यक्षम आयुष्य संपतं केव्हा? तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याला त्याचं काम आवडत असेल तर मला वाटतं की माणूस 70 वर्षाचा होईपर्यंत तो म्हणाला. ठीक आहे, 70 गाठल्यावरही अनेक लोक कार्यक्षम असतात, पण माणसाचं कार्यक्षम आयुष्य 20 ते 70 या दरम्यान असतं. जे तू आत्ता म्हणालास ते आपण मान्य करूया. मी म्हणालो, याचा अर्थ एकूण 50 वर्ष किंवा अर्धशतक. सेसिल, तू या वर्षाचा 40 वर्षाचा आहेस, म्हणजे किती कार्यक्षम आयुष्य तू आतापर्यंत संपवलं आहे? 20, त्यानं उत्तर दिलं. आणि अजून शिल्लक किती वर्ष आहेत? 30. निराळ्या शब्दात मांडलंस तर सेसिल, तू तुझ्या कार्यक्षम आयुष्याच्या अर्ध्यापर्यंतही पोहोचलेला नाहीस. त्याच्या फक्त 40% तू वापरला आहेस. मी सेसिलकडे पाहिलं आणि मुद्दा त्याच्या लक्षात आलेला. मला कळला, त्याच्या वयाचा कार्नेरिया बरा झाला होता. आपल्याकडे संधीची अनेक वर्ष अजून शिल्लक आहे. ते सेसिलच्या लक्षात आलं. माझं वय उलटून गेलं आहे अशा विचाराकडून अजून यौवनात मी कडे तो वळला. आपलं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही याची जाणीव त्याला झाली. वयाकडे आणि आपण कुठल्या भूमिकेकडून वयाकडे
आपण कुठल्या मनोभूमिकेतून बघतो यावर ते वय लाभदायक आहे की अडथळा हे ठरत असतं. संधीची जी कवाडं वयाच्या कार्नेरियामुळे आपल्याला बंद आहेत असं आपल्याला वाटतं, ती कवाडं या रोगापासून मुक्त मिळवल्यानंतर सताड उघडतात. माझ्या एका नातेवाईकाचंच बघा, अनेक वर्ष त्यानं काही बाई वस्तू विकणं, स्वतःचा धंदा, एका बँकेत नोकरी इत्यादी करण्यात घालवली. पण त्याला नेमकं काय करायचं हे त्याला कळलंच नाही. शेवटी त्यानं ठरवलं त्याला खरं तर पाद्री धर्मोपदेश व्हायला जास्त आवडेल. पण त्यासंबंधी विचार करताना त्याला जाणवलं की आपलं वय जरा जास्तच आहे. नाही म्हटलं तरी तो आता 45 वर्षाचा होता. पदरी 3 मुले होती. जवळ पैसेही फार नव्हते. पण नशिबाची गोष्ट म्हणजे सगळा धीर एकटवून स्वतःला बजावलं की 45 तर 45, पण मी धर्मोपदेश बनणारच. निव्वळ विश्वासाच्या बळावर त्यांनी विस्कॉन्सिन अमेरिकेतील एक राज्य इथं एक 5 वर्षाच्या धर्मोपदेशकचं प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाव नोंदवलं. 5 वर्षानंतर त्याला धर्मोपदेशक म्हणून दीक्षा देण्यात आली आणि इलिनॉईस अमेरिकेतील एक राज्यामध्ये चांगल्या चर्चेमध्ये तो स्थायिक झाला. वय झाले त्याचं अजून 20 वर्षाचं कार्यक्षम आयुष्य बाकी आहे. काही दिवसापूर्वी त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला, तुला सांगू, मी 45 वर्षाचा असताना तो महत्त्वाचा निर्णय घेतला नसता तर उरलेलं आयुष्यभर मी माथारा आणि दुःखी होत जगलो असतो. आता मला 25 वर्षापूर्वी वाटायचं तेवढंच तरुण वाटते आणि तो जणू तेवढा तरुण दिसतही होता. वयाचा कार्नेरिया दूर केला तर त्याचा नैसर्गिक परिणाम म्हणजे तरुणपणाची भावना निर्माण होते आणि तरुणातला आशावाद पुन्हा जागृत होतो. वयाच्या बंधनाचं भय काढून टाकल्यास तुमचं आयुष्यही वाढतं आणि यशही. वयाच्या कार्नेरियावर मात केल्याच्या एका प्रसंगातून विद्यापीठातील माझ्या एका माजी सहकार्याने एक नावाचं दृष्टिकोन माझ्या नजरेला आणलं. 24 वर्ष शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करून बऱ्यापैकी पैसा मिळवल्यानंतर त्यानं महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचं ठरवलं. मित्रांनी त्याला बजावलं की असं केल्यास पुढे सतत शिकत राहावं लागेल आणि त्यामुळे त्याच्यावरच खूप दडपण येईल. पण त्याचा निर्धार पक्का होता. वयाच्या 51व्या वर्षी त्याला इलिनॉईस विद्यापीठात प्रवेश घेतला. 55व्या वर्षी त्यानं पदवी मिळवली. आज एका चांगल्या कला महाविद्यालयात तो अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. अर्थातच तो खूप आनंदी आहे. स्मित करत तो म्हणतो, माझ्या सर्वोत्तम वर्षातील 1/3 वर्ष अजून बाकी आहे. म्हातारपण किंवा वाढलेलं वय म्हणजे एक अपयशाचा आजार आहे. त्याला तुम्हाला मागे खेचून देऊ नका. एखादी व्यक्ती खूप लहान केव्हा असते? मी अजून लहान आहे. हा वयाच्या कार्नेरियाचा प्रकारही खूप भरपूर नुकसान करतो. साधारण वर्षापूर्वी एक 23 वर्षाचा एक तरुण त्याची समस्या घेऊन माझ्याकडे आला. तो उमेदा तरुण होता. सैन्यात हवाई छत्रीधारी सैनिक होता आणि नंतर त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात शिकत असताना मालाची साठवण आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपनीत काम करून तो आपली पत्नी व छोट्या मुलाला पोसत असे. महाविद्यालय आणि ती कंपनी या दोन्ही ठिकाणी त्याच्या कामगिरी चांगली होती. पण आता तो अमड चिंतेत दिसत होता. डॉक्टर शॉर्ट्स तो म्हणाला, माझ्यापुढे एक समस्या निर्माण झाली आहे. माझ्या कंपनीनं माझ्यापुढे विक्री व्यवस्थापक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अर्थ मी 8 विक्री प्रतिनिधींचा वरिष्ठ म्हणून काम करणार आहे. अभिनंदन, फारच चांगली बातमी सांगितलीस. मी म्हणालो, पण तू चिंतेत दिसतोय. माझ्या हाताखाली काम करणारे 8 जण माझ्यापेक्षा वयाने 7 ते 21 वर्ष मोठे आहे. तुम्हाला काय वाटतं, मी हे जबाबदारी पार पाडू शकेल? हे पहा, कंपनीच्या व्यवस्थापकाच्या दृष्टीनं तुझं वय या कामाला योग्य आहे. तसं नसतं तर त्यांनी तुला हे काम दिलंच नसतं. मी सांगतो त्या 3 गोष्टी लक्षात ठेव. सगळं काही व्यवस्थित होईल. पहिली गोष्ट, वयाचा विचार सोडून दे. शेतावर काम करणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या मुलानं मोठ्या माणसाचं काम करून दाखवलं तर तो मोठा होतो. त्याचे किती वाढदिवस झाले आहेत याच्याशी काही गोष्टीचा संबंध नसतो. तुलाही हे लागू होतं. विक्री व्यवस्थापकाचं काम तू सांभाळू शकतंस असं सिद्ध केलंस तर तू आपोआप योग्य तेवढा मोठा होशील.